खुर्चीमार येथील थरार बिबट्याचा हल्ला, 80 वर्षीय महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला. रात्रीच्या काळोख्यात बिबट्याने एक वयोवृद्ध महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची थरारक घटना अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमार येथे घडली. रोडवीबाई खाल्या नाईक, अंदाजे वय 80, या रात्री 2 वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर पडल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या झटापटीत बिबट्याने त्यांना जवळपास 500 मीटर अंतर ओढत नेले आणि त्यांच्यावर हल्ला करून अर्धवट खाल्ले. दुर्दैवाने या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी आणि कुटुंबातील लोक जागे झाले. त्यांनी एकत्र येऊन लाठ्या, काठ्या आणि बॅटऱ्या घेऊन महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेतल्यावर महिला एक निर्जन ठिकाणी जखमी अवस्थेत आढळून आली. बिबट्याने त्यांच्यावर गंभीर हल्ला केला होता आणि त्यांच्या ठिकाणी दबा धरून बसला होता. मात्र ग्रामस्थांचा गोंधळ आणि मोठ्या उपस्थितीमुळे तो घटनास्थळावरून पडून गेला. घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी घटनास्थळाजवळ रात्रभर पहारा दिला. पहाटेच्या सुमारास बिबट्याने पुन्हा त्या ठिकाणी घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीमुळे त्याला परत पळ काढावा लागला. महिलेच्या मृतदेहाला तातडीने तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील लक्ष्मण नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वन विभाग आणि पोलीस ठाण्याला या घटनेची तातडीने माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व अक्कलकुवा वन विभागाचे वन क्षेत्रपाल यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. वन विभागाने या भागात बिबट्याला पकडण्यासाठी सापळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नागरिकांनी रात्री घराबाहेर न पडण्याचे आणि सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तळोदा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे खुर्चीमाळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी वन विभाग आणि प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. बिबट्याचा वारंवार होणारा वावर हा या भागातील गंभीर प्रश्न बनला आहे. वन्यजीव आणि मानवी वस्तीतील संघर्षामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. माझे नाव ईश्वर जेठे वसावे, आजीशी नाव आहे. रोडवीबाई खाल्या नाईक, गाव खुर्चीमाळ. ते रात्री 1 वाजता लघवीला निघाले. मग तेव्हा बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मग तिथून तो धरला आणि 500 मीटरपर्यंत घेऊन गेला. मग तेव्हा रात्री शोधाशोध करत होते. तेव्हा सगळे गावकरी माणसे जमा झाले. मग शोधाशोध केले. मग तेव्हा बॅटरीने शोधाशोध करत होते. मग तेव्हा खूपच लांबच घेऊन गेले होते. मग तेव्हा सापडलं होतं. मग तिथे रात्रभर आग पेटवले आणि तिथेच आग पेटवले आणि शेकत बसले. ते आजीशे तिकडे ठार केले होते ना, तिथेच जमा झाले होते. मग अजून सकाळी 6:30 वाजता ते तिथे येण्याचा प्रयत्न करत होता बिबट्या, पण त्याने सोडवलं. ते गावकरी माणसं होते, त्यांनी सोडवलं.